या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच चिंटू ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. चला इथून मॅचला सुरुवात होत आहे. जिथे आपण पाहू शकता या स्पर्धेचे शिल्पकार निखिल ठाकूर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सालवड ग्रामपंचायत उपसरपंच पदी खऱ्या अर्थानं जे विराजमान आहेत आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा निश्चित स्वरूपात ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी दर्शवलं की या स्पर्धेसाठी एक वेगळं प्रेम असतं. या विभागातनं निखिल ठाकूर यांची फॅन फॉलोइंग भरपूर जास्त आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो एक जगह 500 लगा दे. ट्रायल बोल ट्रायल बोल ट्रायल बोल खेलने बुलाया था. नहीं ट्रायल बोल चलो ये मैसेज के पैनल पे ये वो कार का चाबी किसके पास है? कौन सा कार का बॉल है वो चाबी नहीं है जनरेटर का कौन चौका ये साइड आ गया क्वालीफाई निखिल ठाकूर जरूर बाद झाले तिथनं. अगदी पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर आता इथून बाद होताना पाहायला मिळालेत. यावेळेला फटका तर जरूर खेळलाय. इथून सिंगल मिळते आणि एका बाजूला आता स्ट्रायकिंग एंडला मयुरेश पाटील एक दिग्गज क्रिकेटपट्टू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अंडरम क्रिकेट देखील जो संघ आपण पाहिला पास्थळचा रुपेश दर्शन या संघाकडनं खेळत असताना एक चांगले क्रिकेटपटू आहेत. बघा पहिल्याच बॉल वरती काय फटका खेळला. अफलातून स्ट्रोक. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोचते 9 वरती. धावांचा वेग कुठल्या पद्धतीने वाढला जाईल या सगळ्या गोष्टी पाहता धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 9. इथे देखील या वेळेला आपण पाहतायत काही चेंडू टाकला रायझिंग डिलिव्हरी जिथे मयुरेश पाटील यांना निश्चित स्वरूपात त्या बॉलला रीड नाही करता आलं आणि जिथे आपण पाहू शकता हा आता इथून खऱ्या अर्थाने आपण पाहताय डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात 9. SNPL अशी मात्र ही एक दिमागदार स्पर्धा. आजच्या दिवसात 5वा सामना सालवड विपक्षात सालवड पाडा हा एक्झिबिशन सामना आहे आणि तो सामना इथे पुरस्कृत केला. या स्पर्धेचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे शिल्पकार निखिल ठाकूर उपसरपंच ग्रामपंचायत सालवड आणि यांच्याकडनं मात्र तो एक्झिबिशन सामना देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती योगेश आलेत. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आनंद शुक्ला. आनंद शुक्लाचा फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे अतिशय सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि अंबर यांना आपण पाहतायत. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला थोडासा रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गुडघा वाकवला बॉडी बॅलन्स खेळ आणि तदनंतर आपण पाहतायत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथून हा डॉट बॉल येतोय. अचूक टप्प्यावरती बेधक मारा. पुढचा बॉल. इथे देखील चांगला चेंडू सबमरिंग डिलिव्हरी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर तुम्हाला अलीकडच्या काळात टिकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल याही खेळाला महत्त्व देणं गरजेचं असतं कारण तुम्ही प्रत्येक बॉलवरती चौकार नाही खेळू शकत. पुढचा बॉल. या वेळेला पंचांनी नो बॉल घोषित तर केलाय जरूर आणि आता या नो बॉल प्लस अशा 1 म्हणजेच या 2 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळतील. धावांची गती जाऊन पोहोचते 11 वरती. आता स्ट्रायकिंग एंडला मयुरेश पाटील ज्यानं पहिल्याच बॉलवरती नो साठी इथे फिल्डिंग टीमनं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे.
आमचे साथी समालोचक प्रीतम दादा घरत आणि पास्तळ प्रीमियर लीग मध्ये दाखवून दिलं की मी फक्त समालोचक नाही तर मी एक चांगला अष्टपैलू क्रिकेटपटू आहे आणि मॅन ऑफ द सिरीज सायकल आठवणीत राहील. बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज हे नाव नाही तर हे ब्रँड आहे आणि पास्तळचा ब्रँड सातत्याने आम्ही त्यांचा उल्लेख करत असतो. गोड गळ्याचे धनी आता त्यांना तेही म्हणावं लागेल की पास्तळचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून आपण पाहतात प्रीतम घरत यांनी खऱ्या अर्थाने आपण पाहतायत आज चांगलं क्रिकेट अफलातून क्रिकेट दाखवलं. संपूर्ण PPL गाजवली. जे प्रीतम घरत सातत्यानं फक्त माईक वरती आपल्याला बघायला मिळायचे आता ते प्रीतम घरत मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये असताना ज्यांनी क्वालिटी क्रिकेट दाखवलं आणि खऱ्या अर्थानं आज सायकल वरती स्वार झाले. बेस्ट बॉलर आणि तदनंतर आपण पाहतायत मॅन ऑफ द सिरीज असे प्रीतम घरत सरांचं इथे शुभ आगमन आणि त्यांना खऱ्या अर्थानं मेनी कॉंग्रॅच्युलेशन ज्यांनी आज पास्तळ प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं सिरीज घेतलेली आहे. धावसंख्या फलकावरती आता इथून 4 ना आकार घेईल आणि धावा जाऊन पोहोचतील. आम्हाला कुश दर्शवतात की 14 धावा तो नो चेंडू नव्हता. ते LED स्क्रीनच्या बाजूला सगळे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपण तिथून शिफ्ट व्हा प्लीज. जे तिथे प्रेक्षक आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करीन की आपण प्लीज जो सब लोग उधर बैठे LED स्क्रीन के पास उन्होंने साइड में होना है प्लीज. धावसंख्या फलकावरती 14 आणि 14 धावा ह्या धावफलकावरती असताना चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 2 षटकांचा खेळ संपला. तिसरं षटक यावेळेला फटका अप्रतिम चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चांगला स्ट्रोक आणि SNPL चा मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज आनंद शुक्ला यंदाच्या वर्षात देखील तिसऱ्या पर्वात देखील ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गतवर्षी मी का सिरीज राहिलो इथे देखील फटका खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षण अफलातून करण सिंग आपल्याला पाहायला मिळाले. 100% डेडिकेशन एफर्ट संघाकरिता. ज्या संघाची टी शर्ट तुमच्या अंगावरती आहे त्या संघाकरिता चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि आपल्याला पाहायला मिळाले खूप चांगलं क्षेत्ररक्षण. स्लो मोशन मध्ये ऍक्शन रिप्ले पाहिला ओम साई कडनं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आता धावसंख्या फलकावरती 19 वरती जाऊन पोहोचतंय. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि गोलंदाज तयार. या वेळेला टॅप केलाय बॉल आणि चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मयुरेश पाटील यांच्या बॅट मधनं आलाय हा 4. आज प्रीतम घरत खुश असतील. सायकल घरी घेऊन गेल्यानंतर खऱ्या अर्थाने घरी देखील खूप सारी प्रशंसा झाली असेल त्यांची. फलंदाज मयुरेश षटकाराच्या स्वरूपात बाद गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुयोग यांना आपण पाहताय. इथे पहिलाच बॉल खेळत असताना धावसंख्या इथून सिंगल मिळते. डिक्लेअर झोन कडे डी झोन मध्ये बॉल जाईल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 24 वरती. 24 ला 2 धक्के. प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ बघायला मिळतोय AGS समक्ष 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर खेळलाय जरूर बिटवीन द गॅप. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. तर धावसंख्या अगदी खोऱ्यानं वाढत चाललंय. 28 वरती जाऊन पोहोचली. जो समोरचा गॅप होता त्या गॅप मध्ये टार्गेट केलं आणि चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवून दिलं. 3 षटकांचा खेळ इथे खऱ्या अर्थानं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 28 धावा या नंतरचा होणारा सामना त्याही मॅचचा टॉस इनिंग्स ब्रेक मध्ये होईल. माऊली फ्रेंड्स सर्कल्स विपक्षात आर्या एंटरप्राइजेस दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहायचं आहे. षटकातील पुढचा बॉल अर्थातच पहिला बॉल 4थं षटक. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला ज्यामध्ये चांगला बाउन्स होता आणि फलंदाजाने त्या बॉलला चेक केलं. धावसंख्या स्थिर आहे 28.
या धावसंख्येवरती. येणारे 11 बॉल, या 11 बॉल मध्ये टार्गेट कितीचं सेट होईल या मॅचचं भवितव्य बघायला मिळेल. चांगला चेंडू, आता वेग वाढवला. मागच्या बॉलच्या तुलनेत या चेंडूमध्ये वेग प्रचंड राहिला आणि हा वेगावरती स्वार असा अचूक टप्पा. पुन्हा एकदा आता सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दिली, बॅकफुटला आले आणि तदनंतर हा फटका खेळत असताना धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29. 29 धावा या धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला फुलर लेनचा बॉल अँड बिटवीन द गॅप, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मागच्या वर्षी का म्हणून मी मॅन ऑफ द सिरीज घेतली, मागच्या वर्षीचा जो फॉर्म होता तोच फॉर्म घेऊन आता पुन्हा एकदा फलंदाज आनंद हा आपल्याला खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट दाखवतोय. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये तो म्हणजे 4. 5वा बॉल. यावेळेला क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होत आहेत. फुलर लेनच्या बॉलला नाही फटका खेळू शकले आणि ते बाद होत आहेत. गॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पवन. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि अगदी आपण पाहतायत आता शेवटचा बॉल हे 4थं षटक. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33ला 3 धक्के. आणि येणारे चेंडू जर तपासून पाहिले तर आता 6 बॉलचा खेळ बाकी असेल. या 6 बॉलमध्ये काय होईल आणि काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि येऊया पुन्हा एकदा 6 बॉलच्या खेळात. शॉर्ट बॉलचा व्यवस्थित कनेक्शन नाही करू शकले आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 33 वरती धावसंख्या खऱ्या अर्थानं आता थांबलेली आहे आणि या 5 बॉल मध्ये आता किती धावा उभ्या येतील याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या. फटका खेळायला जरूर क्षेत्ररक्षक आहेत समोर लॉंग ऑफ मध्ये, बॉलला फील्ड करतायत आणि धावसंख्या ही स्थिरच राहते ती म्हणजेच 33 ह्या धावसंख्येवरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चांगला चेंडू करण सिंग यांचा. सध्या आपण पाहतायत शेवटचा आणि स्लॉक षटक सुरू असताना स्लॉक षटकाचा राजा म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बिटवीन द गॅप क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल आणि येतोय हा चौकार. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 37 रन्स. 37 धावा या धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 4 बॉलचा खेळ झालाय. इथे देखील फटका खेळला आणि धावसंख्या 1 न आकार घेत धावा जाऊन पोहोचतात 38 रन्स. आता अगदी नेक्स्ट मॅचचा टॉस. या प्लीज टॉस साठी एका बाजूला आर्या एंटरप्राइजेस आणि माऊली फ्रेंड्स. षटकार इथे येतोय आणि टारगेट ना तीसरी मैच आहे. जाम फटाफट झाली. हा टॉस साठी या आर्या एंटरप्राइजेस आणि एका बाजूला माऊली फ्रेंड्स सर्कल. आता ज्युनियर निखिल गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस बॉक्स मधनं जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं बाजूला व्हा. नाही माझ्याकडे नाही होता. अभिनंदन प्रीतम भाऊ. मानला भाई मानला. फोडून टाक साप. फायनलच्या मॅच ला तुम्ही मारले काय? तुम्ही ऐकून होते का? घेतली आणली घरी. मनीष पाटील सरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होतोय.
आजच्या रजनीतला हा तिसरा सामना चालू आहे. एका बाजूला करण सिंग, ओव्हरआर्म क्रिकेट खूप चांगलं. एका बाजूला SSC सालवड, विसावा या संघामधनं धीरज, याचा खेळ आम्ही उमरोळीच्या मैदानात पाहिला. आणि करणचा ऑल राईट, करण होते ते खूप चांगलं क्रिकेट. ज्यावेळेला आयकॉन टुर्नामेंट झाल्या आणि तिथे क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये ढकललं गेलं. आर्या एंटरप्राइजेस वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. मॅचला सुरुवात, 39 धावांचा टार्गेट. सॉफ्ट हँडनं सुरुवात करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल चेक करून घेतला आणि जिथे आपण पाहताय डॉट बॉल इथे सध्या पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडनं बॉलला फक्त दिशा दिली, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आणि आता या नो बॉलने धावसंख्या जर तपासून पाहिली तर सुरुवात होते स्कोर कार्डला. एक बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 2 आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. आनंद, व्हाईट बॉल आणि +1 म्हणजेच यष्टीरक्षण देखील तेवढंच चांगलं करावं लागतं. आणि मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळाले यष्ट्यांच्या मागे. एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. फटका तर जरूर खेळलाय, दोघांमध्ये समन्वय व्यवस्थित होत नव्हता. शेवटच्या क्षणाला सावरलं करण सिंग आणि धीरज, हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नावामध्ये रन आहेत आणि ते रन करावे लागतील. आता इथे देखील आपण पाहतायत नो बॉल. बीमर, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 रन. अगदी धावफलक आता वेगानं वाढत चाललंय. फटका खेळला आणि इथे षटकारानं फलंदाज करण सिंग यांच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. या वेळेला आपण पाहतायत षटक क्रमांक जे पहिले चालू आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी अगदी भरपूर झाली. तदनंतर आता धावसंख्या फलकावरती 6 ह्या लागलेल्या आहेत. इथे देखील आता नो बॉल. आनंद हा गोलंदाज फलंदाजीनं मन जिंकली, परंतु गोलंदाजी जी व्हायला हवी ती व्यवस्थित नाही बघायला मिळत. इथे देखील आपण पाहतात एक्स्ट्रा प्लस डिक्लेअर, म्हणजेच या धावसंख्या इथून 2 मिळतील आणि धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आता फलकावरती 9 रन्स. 4 बॉलचा खेळ झालाय, 9 धावा, 39चा पाठलाग तुम्ही करताय 5 षटकांचं क्रिकेट असताना. इथे काय घडलंय, पंचांनी या बॉलला स्क्रोल केलं, अगदी टॅप करण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल. सॉफ्ट हँड फक्त दिशा देत सिंगल परिपूर्ण होईल आणि या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावा जाऊन पोहोचतात 10. आता बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये रन करायचे 29 या मॅचला जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल इथे वाईट पाहायला मिळाला आणि आता इथे काय घडलंय, फलंदाज खऱ्या अर्थानं त्रस्त झालेत. जिथे आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये गरज होती त्यावेळेला 29ची, त्यावेळेला आता डॉट बॉल आला. पुन्हा एकदा काहीच कळत नाहीये, चेंडू खेळपट्टीवरती समजत नाही. ज्या अनुषंगाने आपण पाहतात फलंदाज अगदी शांत दिसत आहेत. गोलंदाज तयार. आप ट्रॅकरचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी बनेल का? मयुरेश पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी देखील केली. पुढचा बॉल घेऊन तयार. फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहेत, अगदी युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. नो बॉल आणि नो बॉल वरती आता फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. आलोक
आलू 20 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 20 बॉल मध्ये 26 धाव्यांची गरज. काही चेंडू हाताळला अगदी तिथे मयुरेश पाटील. आता नो बॉल आहे आणि या नो बॉल वरती चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सोने पे सुहागा अगदी शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलचा खरपूस समाचार घेतला. व्यवस्थित क्षेत्ररक्षण नाही झालं आणि आता धावसंख्या इथे आपण पाहतात वेगानं वाढ घेत असताना 18 धावा. इथे देखील सॉफ्ट हँड बॉलला खेळले जरूर. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. इक्वेशन जर आता तपासून पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता. संस्कार हे संस्कार खेळणार आहे का? खेळणार आहे. काय संस्कार वेळ ओपनिंग बॉलिंग टाकतो हे बॉलर कोण आहे? इथे देखील आपण पाहतात नो बॉल आणि नो बॉल वरती खेळलाय चौकार. पवन आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 18 बॉल होते. 18 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज असताना आता हा आलाय नो बॉल. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलं. पवन यांनी जर विकेट घेतली तर लकी झा यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 5-0-0 फटका इथे खेळला जरूर. सिंगल मात्र मिळतंय. आनंद शुक्ला यांचा थ्रो देखील आला. तुर्तास मात्र सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 26 धावा. फटका तर खेळलाय. सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साह्यानं 27 धावा या धावफलकावरती आहेत. या षटकातील बॉलचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा सिंगलकडे बॉल वळण घेतोय. सिंगलच्या साह्यानं आगेकूच करताना धावसंख्या 28. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका इथे देखील खेळलाय आणि तिथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षण थोडीशी घाई झाली परंतु शेवटला बॅकअप चांगला मिळाला. तुमच्या संघामध्ये लकी झा यांच्याकडनं प्रत्येक फलंदाजाला चौकारासाठी 200 आणि लकी यांच्याकडनं हे 200 रुपये इथे जमा करायचे आहेत. धावसंख्या 4 न फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 33. आता बॉल आहेत 12 आणि 12 मध्ये रन करायचे आहेत 6. एक्झिबिशन सामना हा 6वा सामना असेल आजच्या रजनीमध्ये. टोटल 11 मॅचचं शेड्यूल आणि या 11 मॅचच्या शेड्यूल मध्ये आपण पाहणार आहोत कुठला संघ एक्झिबिशन. एका बाजूला सालवड आणि विपक्षात सालवड पाडा हे असं खेळ आपल्याला पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आता अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे. चांगली अशी फलंदाजी. अफलातून फटकेबाजी होताना वाईट आणि वाईट प्लस अशा मात्र ह्या 2 धावा. विजयाचा शंखनाद केलाय. अभिनंदन जो संघ जिंकला आणि पराभव झालेल्या संघाचं कौतुक. नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होईल आणि नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल त्या नेक्स्ट मॅच करिता ऐकूया मायक्रोफोन वरती. आजच्याच दिवसात पास्तळ प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं त्यांचं नाव आहे प्रीतम घरत. व्हॉइस ऑफ पास्तळ ब्रँड आणि त्यांचा आवाज ऐकूया. हॅलो. येस सर. धन्यवाद